नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे आणि दर संडे प्रमाणे तुम्हाला तर माहितीच आपली नवीन एक रेसिपी तयार होत असते. आणि आज आपण बनवणार आहे रूमवरती परत एकदा नॉनव्हेज. भाजी बदलली, आचारी बदल, ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. व्हेजसाठी तर तुम्हाला माहितीच कोण आणि नॉनव्हेजसाठी तर तुम्हाला पण माहित आहे कोण आहे. तर आज जात आहे आम्ही नॉनव्हेजच्या तयारीसाठी आणि त्यासाठी सामग्री काय काय असते ती तर दर रविवारी आम्हाला आणायला लागते. आम्ही असं किराणा भरल्यासारखे सामान भरून ठेवत नाही रूममध्ये, कारण आमची रूम म्हणजे एक असं आहे की त्यामध्ये सामान कुठं असतं आणि का असतं. त्यात आज सामान जर घेतलं आम्ही, उद्या त्यामध्ये जाळं लागलेलं असतं. सो दॅट्स वाय आम्ही एकत्र असं घरी किराणा भरल्यासारखे किराणा भरून ठेवत नाही. आम्ही संडे टू संडे त्या मेनूनुसार आम्ही त्याचं सामान भरतो. आणि आज जात आहे आपण चिकन आणण्यासाठी आणि त्यासाठी जे जे सामान लागतं ते आणण्यासाठी. तर बघूया आजचा आपला मेनू आणि आजचा आपला आचारी पण बदललेला आहे. तर बघूयात आपल्या भाजी कशी होती. तर चला. आल्यावर समजलं की आपला रूमवरचा गॅस संपलेला आहे. मग काय तर लगेच ओम पॉपलेटकर याला फोन केला आणि त्याला बोललो रूमवरचा गॅस घेऊन ये, आपल्याला आज भाजी करायची. तर लगेच आपला मित्र इथे गॅस घेऊन आलेला आहे गॅस भरण्यासाठी. हे गॅस दाखव रे गॅस. हा गॅस आणलेला आहे आणि इकडे मागं गॅसचं दुकान आहे. काही गॅस रिपेअरिंग असतं म्हणून इथे चिस्त्यामध्ये गॅसचं दुकान आहे. तिथे आम्ही आता गॅस भरून डायरेक्ट रूमवरती जाणार आहे आणि प्रबोध भाई कांबळे तिकडे भाजी घेत आहे आपल्यासाठी. तर तुम्ही कंटिन्यू करा बरं का, बोर नका हो तुम्ही, समजलं का. त्यासाठी लागणार आपण मसाले घेतलेले आहेत. आता आपण आलेलो आहे भाजीपाल्याच्या दुकानावरती आणि आपल्याला इथे जे जे लागतं ते सामान आपण घेणार आहे. भाजीसाठी आपल्याला लागतं कोथिंबीर, कांदा, लिंबू आणि बरंच काही. तर आपण इथे सिद्धार्थ चौकामध्ये या दुकानावर इथे आलेलो आहे. तर तिथून घेतल्यानंतर आपण डायरेक्ट रूमला जाणार, म्हणजे आपलं सगळं सामान आपण घेतलेलं असणार आणि तिथून लगेच आपण भाजीसाठी सुरुवात करणार. दुकानावरनं आत्ताच भाजीपाला घेतला. ते जेवढे बोलले आम्ही तेवढे पैसे दिले, कारण आम्ही बार्गेनिंगमध्ये खूप कमी आहे, म्हणजे आम्हाला बार्गेनिंग जमत नाही. त्यामुळे ते जेवढे बोलतील आम्ही तेवढे देऊन टाकतो, काही हरकत नाही. चला. तर आता सगळं घेतलं ना, आता डायरेक्ट जाणार आपण रूमवरती आणि बनवणार अशी मस्त मस्त भाजी, एकदम परबतच्या हातची स्वादिष्ट आणि काय म्हणतात रसाळ भाजी वल्ल कोंबड कचकन कापलं त्या काकाने. जाऊ द्या, याच्याकडे नका लक्ष देऊ तुम्ही कंटिन्यू करा, नाहीतर याच्याकडे बघून तुम्ही व्लॉग स्टॉप करशान. करू नका बरं का, पाहत राहा. पहिल्यांदा आपण कांदा कापून घेतला, त्यानंतर आपण घेणार कोथिंबीर कापायला. असं कोथिंबीरचा खालचा भाग कापून घेणार आणि त्यानंतर त्याचे बारीक 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 पीस करणार आणि बघत राहा. आणि आता बारीक 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 कापायचं तेवढी लागत नाही, तेवढी कोथिंबीर लागत नाही. उमा 5 रुपयाची लागली असते तिला वहिनी नुसती लगती करणार. इच्छा होती की पूर्ण पाणी जेवढे आज भाजी आणली तेवढे सगळ्याच भाजी नाही बनवायची, तर काही थोडं सुकं चिकन खाण्यासाठी ठेवायचं. तर त्यामुळं प्रबोध भाईने आम्ही ते अर्धी भाजी काढली. सुक्या भाजीची ती तयारी चालू आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय टाकलं प्रबोध, सांग ना काय टाकलं. काहीतरी थांबा, प्रबोध बीज आहे हे बघा, जिंजर गार्लिक पेस्ट असं काहीतरी टाकलं. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आणि त्यामध्ये नंतर ओम पॉपलेट करणं, त्यामध्ये लिंबू. तर अशा प्रकारे आपलं म्हणजे सुक्क जे आहे त्यासाठी आपली तयारी केलेली आहे. आणि समोर भाजीसाठी तिकडे एक दुसरा बाया तयारी करत आहे. आज आचार्य आपण बदललेला आहे, तर आपण कंटिन्यू करा कसं लागतं काय लागतं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा काहीतरी धनिया पावडर असं धनिया पावडर त्यामध्ये मिक्स केलेला. आज खूप गर्दा आहे त्यामुळे तुम्ही जाऊ द्या, कंटिन्यू करा बरं का. तरी पण ही आपली मागं चुटकी, आपली ड्रॉइंग पण करतो बरं का. बघ हे बघा चुटकी. भाजीसाठी आपण एवढे सारे मसाले आणलेले आहे. सुहाना चिकन ग्रेव्ही, जिंजर गार्लिक, जिंजर पेस्ट, धनिया पावडर, हे असे वेगवेगळे मसाले आज आणलेले आहे. आज तुम्हाला आवाज थोडी कमतरता येईल कारण खूप दावडा चालू आहे. अंबारी चटपट मसाला, असे खूप सारे मसाले आपण आजच्या भाजीसाठी आणलेले आहे. तर बघूया भाजी कशी होती.
प्रोसेस इथे भाजीची चालू आहे. भैयाने ते कांदा काय करणार, काय काय चालू आहे भाई? हे कांद्याचं पहिली प्रोसेस आपण चालू केलेली आहे. त्यानंतर एक एक मसाला त्यामध्ये ऍड करणार. म्हणत असाल 2-2 गॅस कशासाठी, तर आपलं एका गॅसमध्ये चालू आहे चिकन म्हणजे फक्त स्पेशल सुक्क खाण्यासाठी, आणि एका याच्यात आपण भाजी करणार आहे. तर एका याच्यात भैया करत आहे आणि एका याच्यात प्रबोध भाई भाजी करणार आहे. तर कंटिन्यू करा. स्पेशली यांनी एवढा मोठा असा मसाला तयार केलेला आहे. हे त्यामध्ये असं मिश्रण केलेलं आहे वेगवेगळ्या मसाल्याचं, लाल मसाला, काळा मसाला, ती पिवळा डावळा, सगळ्या मसाल्याचं त्यांनी असं इथं मिश्रण केलेलं आहे. तर खूप अशी हालत येते होणार आहे. परत एकदा पुन्हा असं मला संकेत येत आहे. तर बघा आपले मसाल्याचं मिश्रण सुरू आहे आणि ते ओम भैयाने ते प्रबोधला त्रास होण्यानं पकडलेला आहे आणि निखिल तिकडे मसाल्याची पुडी फोडत आहे. त्यामध्ये आणखी कोणता तरी मसाला मिक्स करायचा ते विचार करत आहे. आणि आता त्यामध्ये कोणता मसाला टाकला आपण बघूया, त्यांना विचारूयात. खूप असं मसाले ते झालेला आहे. अर्ध पातेलं त्यामध्ये मसाला दिसत आहे. तर बघूया भाजी किती तिखट होती काय. तर तुम्ही आपला कंटिन्यू करत राहा. हे बघा मसाला, नुसता मसाला बघा, हे खपक्या पावशेरभर मसाला असा नुसता. आपले मसाल्याचं मिश्रण सुरू आहे आणि ते ओम भैयाने ते प्रबोधला त्रास होण्यानं पकडलेला आहे आणि निखिल तिकडे मसाल्याची पुडी फोडत आहे. त्यामध्ये आणखी कोणता तरी मसाला मिक्स करायचा ते विचार करत आहे. आणि आता त्यामध्ये कोणता मसाला टाकला आपण बघूया, त्यांना विचारूयात. खूप असं मसाले ते झालेला आहे. अर्ध पातेलं त्यामध्ये मसाला दिसत आहे. तर बघूया भाजी किती तिखट होती काय. तर तुम्ही आपला कंटिन्यू करत राहा. हे बघा मसाला, नुसता मसाला बघा, हे खपक्या पावशेरभर मसाला असा नुसता. एक गोष्ट म्हणजे आजच्या पोळ्या ज्या आहे त्या ओम भैया पॉपलेटकरच्या हातच्या आहे. ती तुम्हाला क्लिप बघायला मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे. ती क्लिप ती तुम्ही बघा आणि आपला ब्लॉग कंटिन्यू. आणि आपल्या भाजीचं थोडं राहून गेलं काही कारणास्तव मला बाहेर जावं लागलं होतं, त्यामुळे आपली भाजीची रेसिपी थोडी मदतच राहिली. तुम्ही डायरेक्ट रिझल्ट बघा. आता हे बघा 2 पातेल्यामध्ये आपण मस्त अशी तर्रीदार अशी भाजी बनवलेली आहे आणि आता टेस्टसाठी घेणार आहे आपण. तर टेस्ट सांगतो मी तुम्हाला कशी झाली. छान प्रकारे असं जेवण झालेलं आहे आणि आपली भाजी अशी नंबर 1 झाली बरं का, नंबर 1. ते तुम्हाला काही कारणास्तव मी दाखवू शकलो नाही. मधातली रेसिपी पण तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. मला काही कारणास्तव मला बाहेर जावं लागलं, त्यामुळे त्याबद्दल आजचे माफ करा. आणि सगळा व्लॉग बघितला असेलच तुम्ही असे मी एक आशा ठेवतो. आणि धन्यवाद. आणि आपला व्लॉग सगळ्यांना शेअर करा, मम्मी पप्पा काका मावशी सगळ्यांना, समजलं का. धन्यवाद.